तर वळूयात बीडकडे. राज्यात बदलत्या हवामानामुळे अनेक पिकांवरती प्रतिकूल अशा स्वरूपाचा परिणाम होतोय. बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यामध्ये ढोबळी मिरचीच्या पिकावरती मोठा पावसाचा फटका त्याला बसलेला आहे. विशेषतः दासखेड गावातील शेतकऱ्यांना यंदा बोका नावाच्या विषाणूमुळे मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे या विषाणूचा फैलाव झपाट्यानं होतो. 200 एकराहून अधिक क्षेत्र त्यामुळे बाधित झालंय आणि लावलेली रोपही काढून टाकण्याची वेळ आली आहे. वातावरणाचा बदल आणि इतर गोष्टींमुळे रोग पडलेला आहे. 70-80% प्रमाणात नुकसान झालेलं आहे. यानंतर आम्ही बाकीचे पण फील्ड व्हिजिट करणार आहोत. शेतकऱ्यांचे खरेदी बिल, त्याच्यानंतरून त्यांचा 7/12 उतारा, त्यांचा तक्रारीचा अर्ज घेऊन आम्ही हा आमच्या तालुकास्तरीय कमिटीपुढे मांडणार आहे. त्यानंतरून विद्यापीठाच्या सायंटिस्टची एक टीम येईल व त्यानंतर त्यांची पाहणी होईल व त्यानंतरून ते निष्कर्ष देतील. त्यानुसार पुढील योग्य कारवाई होईल. हा बोकडा नावाचा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये असं डायरेक्ट म्हणजे मिरची लागवडीनंतर डायरेक्ट आकडते. हा प्रकार असा होतो याचा. म्हणजे ही एक झाड नाही, डायरेक्ट 100% झाले. ह्या वर्षी 100% झालेलं, गेल्या वर्षी 30 ते 40% होतं. त्यामुळे काय असं म्हणजे एवढंही काय नाही झालेलं, पण ह्या वर्षी 100% झालेलं. हा प्रकार खूप वाढलेला यंदा.